बालाजीनगरी बेटावद या ठिकाणी आज रोजी संत श्रेष्ठ सावता माळी महाराज यांच्या 723व्या पुण्यतिथीनिमित्त समाज बांधवांनी आज सकाळपासूनच संपूर्ण भाजीपाला व्यावसायिक व इतर व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्तपणे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले होते। यावेळी संपूर्ण बेटावद नगरी ढोलताशांच्या व बँड पथकाच्या व संत सावता महाराज यांच्या भजनाने दुमदुमून गेली होती। न भूतो न भविष्यती अशा प्रकारे समाज बांधव, माता भगिनी, युवा वर्ग, बालगोपाल व मिरवणुकीमध्ये सामील झाले होते। श्री संत सावता महाराज यांच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाले। त्यानंतर महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळेस बेटावद पंचक्रोशीतील भाजपाचे युवा नेते व नामदार बावसू जयकुमार रावल यांचे विश्वासू सहकारी श्रीमान दादासो महेश पाटील यांनी आपली उपस्थिती दिली। यावेळेस बालाजीनगरी संत सावता महाराज की जय हो या घोषणाने दुमदुमून गेली। यावेळेस संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांनी अभिवादन केले। श्री संत सावता माळी महाराज की जय हो। बोरगाव वैराळे अंदुरा मार्गावरील मोरणा नदीवरील पुलाची उंची वाढवण्यासाठी मागणीसाठी आज बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात। अकोला दिनांक 11 ऑगस्ट 2026। बोरगाव वैराळे ते अंदुरा मार्गावरील पूर्णा नदीवरील पुलाची उंची वाढवण्याच्या मागणीसाठी अनेक वर्षापासून पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आलेली नाही। या पुलामुळे पावसाळ्यात परिसरातील सुमारे 25 गावातील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांपासून शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते। या संदर्भात प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात येत आहे। सदर आंदोलन जिल्हाध्यक्ष संभाजी बिग्रेट, देवानंदजी साबळे यांच्या मार्गदर्शनास तालुकाध्यक्ष विष्णू अरबट, संभाजी बिग्रेट यांच्या नेतृत्वात यावेळी देवानंद साबळे, योगेश ढोरे, देवा गावंडे, पंकज बाजोड, दीपाताई बोरकर, कृष्णा धोरकर, महादेवजी डंगारे, रवी गावंडे, नवनाथ अंधारे, श्रीकृष्ण कुरवाडे, आकाश अंधारे, अमोल नागेश उगले, मनोज पोकळे, राजभाऊ तायडे, रोशन वानखडे, विठ्ठल पाटील वैराळे, राजू पाटील वैराळे, सारंगधर अरबट, सुभाष उगले, रामचंद्र कुरवाडे, अनिल वैराळे व समस्त गावकरी मंडळी करीत असून पुलाच्या कामास तात्काळ प्रशासकीय मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्याची प्रमुख मागणी करत आहेत। चाकूर तालुक्यातील चाकूर आणि सरणवाडी शिवारातील रस्ते आणि पाण्याच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत। सरणवाडी ते होनाळी रस्ता आणि चाकूर ते नायगाव रस्ता पाजार तलावामुळे बंद झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। गेल्या 25 ते 30 वर्षापासून वापरात असलेला गट क्रमांक 10 आणि 18 मधील वहिवाटीचा रस्ता देखील बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे। बंद झालेले रस्ते पूर्ववत करावेत, पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा आणि पाझर तलावातील पाणी जनावरांना पिण्यासाठी तसेच झाडांसाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। मात्र प्रशासनाला 8 दिवसांची मुदत देत आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे। 8 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। आमची मागणी आहे चाकूर ते नायगाव जुना रस्ता आणि लातूर ते होनाळी रस्ता शिवरस्ता आहे, 33 फुटा रस्ता आहे। ती रस्ता त्यांनी सरणवाडी ते होनाळी रस्ता बंद केल्यात आणि चाकूर ते नायगाव रस्ता ती बंद केल्यात आणि तिकडच्या 42-43 लोकांचं शेतकऱ्यांचं जायचं यायचं बंद करून टाकल्यात। आम्ही ही तळं जे झालंय, उत्तमराव शेत घेण्याच्या अगोदर 4 एकरमध्ये तळं होतं। उत्तमरावने घेतल्यानंतर त्या तळ्याच्या बाजूला चाकूर नायगाव रस्ता होता, गाडी रस्ता, हे होनाळी बांधण होती। पण उत्तमरावने जेव्हा शेत बाकीच्या लोकांचे घेतले, त्यांचे स्वतःचे गुत्तेदारी असल्यामुळं त्याने वाढून तळ केल्यामुळं आमचा रस्ता ती तळ्यात घातल्यात। आमची मागणी आहे की चाकूर ते नायगाव रस्ता, सरणवाडी ते होनाळी रस्ता आम्हाला कुठून बी शासनाने द्यावं। तहसीलदार साहेबांनी आता आम्हाला बोललेत, तुम्ही रीतसर जावा, उद्या 12 तारखेला बनवळ अधिकारी येतील, पंचनामा करतील, पाहणी करतील, तुम्ही त्यांच्यासोबत राहून त्यांना मदत करा। त्यांनी पंचनामा जेव्हा आमच्यापाशी आणून अहवाल देतील त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला बोलू असं आश्वासन दिल्यामुळं आजचं अर्धनग्न आंदोलन मागे घेत आहोत। आणि याच्यानंतर 8 दिवसापर्यंत जर त्यांनी निर्णय नाही दिला तर 8 दिवसाच्या नंतर आम्ही
पुढचं काय ते तारीख ठरवून देऊन पुढचं आंदोलन तयारी करू असं आमचं म्हणणं आहे. आमची आज रस्त्याची मागणी आहे. मी सर्वप्रथम शासन आणि प्रशासनाचा निषेध करतो कारण या राज्याचे महसूल मंत्री यांचं आश्वासन आहे, सारखे आश्वासन, कारण फक्त आश्वासनच आहेत की शेत तिथं रस्ता. पण आज आमचा 1.5 महिना झालं, आज शेताकडे जाण्याचा रस्ता आमचा साई नंदनवनमधून असलेला तो नकाशावर असतानासुद्धा आमचा रस्ता बंद आहे. तो आज जवळजवळ 42-43 शेतकरी त्या रस्त्यावरून जाणं येणं करत होते, कारण नकाशावरला रस्ता लातूर ते होनाळी आणि चाकूर ते नायगाव असे 2 रस्ते त्या पाझर तलावाच्या बाजूला होते. आणि ते पाझर तलाव होण्याच्या अगोदर त्याची सगळं काही रीतसर झालं आणि पाझर तलाव उत्तमरावने ते शेत घेतल्यामुळं तो पाझर तलाव वाढवला आणि हे दोन्ही रस्ते त्याच्यामध्ये घेतले. आणि ते दोन्ही रस्ते घेतल्यामुळं मी आणि सरपंच त्यावेळेस बाकी सगळ्या शेतकऱ्यांनी जाऊन आम्ही तिथं त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी आम्हाला पर्याय रस्ता म्हणून एक वहिवाटीचा रस्ता दिला त्यांच्या बाजूला. आणि तो रस्ता आज गेल्या 25 वर्षापासून आम्ही तो रस्ता वापरला आणि 25 वर्ष झाले तो रस्ता वापरत असताना अचानकच या 1.5 महिन्याखाली त्यांनी तोही रस्ता बंद केला. त्याच्यामुळं आज हे शेतकरी सगळे एवढे त्रस्त झालेत, परेशान आहेत की त्यांना त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही गेली 5 निवेदनं तहसीलदार, कलेक्टर साहेबाला आणि आमदार साहेबाला भेटलो, पण आमची दाद घेतली गेली नाही. काल आम्ही गेल्या 3 तारखेला आम्ही पुन्हा निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये असं केलं की आम्ही अर्धनग्न आंदोलन करू असं त्याच्यामध्ये उल्लेख केल्यामुळं आज आम्ही सगळे अर्धनग्न आंदोलन करण्यासाठी सगळे शेतकरी जमा झाले असताना तहसीलदार साहेबांनी आम्हाला आज या ठिकाणी बोलवून घेतले आणि सगळ्याच्या समोर तोंडी आश्वासन दिलं की मी येत्या 8 दिवसामध्ये मंडल अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे, त्याला नोटीस दिलेली आहे रीतसर, आणि मी उद्या 12 तारखेला त्या मंडल अधिकाऱ्याचा अहवाल घेतो आणि येत्या 8 दिवसामध्ये तुम्हाला या रस्त्याचा प्रश्न सोडवतो. कुठला तरी पर्याय रस्ता असणारच त्याच्यात, मी रस्त्याची पाहणी करून तुम्हाला रस्ता देतो असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही आजचं ही आंदोलन स्थगित करून आम्ही पुढच्या 8 दिवसामध्ये आणखी पुन्हा आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर ती तर आंदोलन करू आम्ही. कोणतं रस्ता रोक म्हणजे अर्धनग्न आंदोलन करू, पण आम्हाला दुसरा पर्याय नसल्यामुळं आम्ही त्याच्या पुढं जाऊनही आत्मदहनाचा आणि त्याच्यानंतर आमरण उपोषण आत्मदहन हे करू, कारण आम्हाला दुसरा कुठलाही पर्याय नाही. आम्हाला एकतर रस्ता द्यावा नाहीतर आमचा हे करावं, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. प्रसिद्ध अभिनेते व पत्रकार महेश्वर भिकाजी तेटांबे यांचा 55वा वाढदिवस उत्साहात साजरा. प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले. रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व निबीड पत्रकार महेश्वर भिकाजी तेटांबे यांचा 55वा वाढदिवस परेल येथील लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओ मध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. कला, संगीत आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला गायक, अभिनेते, तंत्रज्ञ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहपरिवार उपस्थिती लावून महेश्वर तेटांबे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या आयोजनात लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओचे सर्वेसर्वा व व्हॉइस ऑफ मुकेश रामजी डोडिया, सौ लक्ष्मी डोडिया, कार्यकारी निर्माते व साऊंड इंजिनियर कापिल अनासरी, प्रसिद्ध गायक व समाजसेवक डॉक्टर मंगेश पेडामकर, निलेश घाडी आणि प्रसिद्ध गायिका रुची पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सुरुवात महेश्वर तेटांबे यांचे औक्षण करून करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आपुलकी यामुळे संपूर्ण वातावरण भावुक झाले होते. यानंतर संगीता मैफिलीला सुरुवात झाली. शहीद सुमेध गवई अमर रहे घोषणांनी दुमदुमले कंचनपूर ते शहीद सुमेध गवई स्मारकापर्यंत भव्य तिरंगा रॅली. आई वडिलांसह ग्रामस्थांनी वाहिली पुष्पांजली. कंचनपूर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानांतर्गत कंचनपूर येथे देशभक्तीच्या उत्साहात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. कंचनपूर येथून शहीद सुमेध गवई स्मारक लोणागृहापर्यंत काढण्यात आलेल्या या प्रभात फेरीत ग्रामस्थ, युवक, महिला तसेच विविध मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. अमर रहे शहीद सुमेध गवई अमर रहे तसेच भारत माता की जय, वंदे मातरम,
अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेले. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी शहीद जवान सुमेध गवई यांच्या बलिदानाला अभिवादन केले. रॅली दरम्यान शहीद सुमेध गवई यांच्या आई वडिलांनी त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी शहीद सुमेध गवई यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शौर्याला आणि देशसेवेला नमन केले. देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या त्यागाची आठवण करून देत ग्रामस्थांनी शहीद सुमेध गवई अमर रहे अशा जयघोष केल्या. त्यांच्या बलिदानातून तरुण पिढीने देशसेवा, राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची प्रेरणा घ्यावी असा संदेश यावेळी देण्यात आला. या तिरंगा रॅलीमध्ये लोणाग्रह वारकरी ग्रुप, तथागत ग्रुप मंडळ, सिद्धार्थ ग्रुप मंडळ तसेच समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली. हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान आणि शहीद जवानांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आल्या. यावेळी शिवशंकर पाटील यांच्यासह गावातील नागरिक, युवक व विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात रॅलीची सांगता शहीद सुमेध गवई यांच्या सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.